नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यातून निघून गेलेत. हो, अजितदादांचा आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बारामतीत प्लेन क्रॅश होऊन मृत्यू झालाय. ही बातमी प्रचंड वेदनादायी आहे. सर्वसामान्यांपासून तर त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच धक्का देणारी आहे. पण ही बातमी खरी आहे. कालची कॅबिनेट उरकून अजितदादा आज सकाळी बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी येणार होते. त्या प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त ते बारामतीत येत होते. त्याच वेळी त्यांचा अपघात झालाय. नेमका तो अपघात कसा झाला, शेवटच्या 5 मिनिटात नेमकं काय काय घडलं आणि प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलंय, याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मंडळी, काल महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. त्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. संजय शिरसाट यांनी त्या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं की अजितदादा नेहमीप्रमाणे त्या बैठकीत हजर होते, पण काल ते काहीसे शांत होते. काल अजितदादांनी अत्यंत 2-3 महत्त्वाच्या गोष्टींवरच विधानं केली, बोलले आणि ते शांतपणाने बैठक संपल्यावर निघून गेले. आणि अजितदादा आपल्या नेहमीप्रमाणे, जो अजितदादांचा नेहमीचा अंदाज आहे की सकाळी लवकर उठून ते आपल्या कामाला सुरुवात करतात, अगदी त्याच पद्धतीने दादांनी आजही आपल्या कामाला सुरुवात केली. पहाटे लवकर उठून गरजेची कामं आटोपून अजितदादा बारामतीकडे यायला निघाले होते. जवळपास 8:45 वाजेची वेळ असावी. 8:45 वाजता त्यांचं विमानतळ बारामतीतील त्या धावपट्टीजवळ पोहोचलं. पण ते धावपट्टीवर उतरण्याऐवजी त्या ठिकाणी गिरट्या घालत होतं. तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे ते विमान नेहमीप्रमाणे उतरण्याऐवजी त्या ठिकाणी गिरक्या घालत होतं. खरखर आवाज त्या विमानाचा येत होता. मग प्रत्यक्षदर्शींनी बाहेर येऊन बघितलं तर विमानात काही अनपेक्षित हालचाली होत होत्या. म्हणजे विमान धावपट्टीकडे वळण्याऐवजी विमान वेगळ्याच दिशेला धावत होतं आणि एका बाजूला झुकलेलं होतं, असं सुद्धा त्या ठिकाणच्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. आणि तितक्यातच त्या विमानाने धावपट्टी सोडून बाजूला लँड केलं. प्रत्यक्षदर्शींना वाटलं की ते विमान धावपट्टीवर लँड झालंय, पण ते लँड झालेलं नव्हतं. अगदी काही सेकंदाच्या अंतराने त्या विमानाचा स्फोट झाला आणि मग त्या लोकांना कळालं की हे विमान क्रॅश झालंय आणि त्याचा स्फोट झालाय. तितक्यात सर्वच लोक त्या विमानाकडे, त्या घटनास्थळी धावत गेले आणि त्यांनी बघितलं की विमानातून स्फोट होत आहेत, विमान जळतंय, विमान मोठ्या प्रमाणात क्रॅश झालेलं आहे. नंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस त्या ठिकाणी पोहोचले आणि कालांतरानं तिथल्या बॉडीज वगैरे बाहेर काढण्यात आल्या. तर एका प्रत्यक्षदर्शीने असं सांगितलं की हातातली वॉच आणि डोळ्यातला चष्मा पाहून आम्ही ओळखलं की हे विमान अजितदादांचं आहे आणि त्यात बसलेली व्यक्ती सुद्धा अजितदादा आहेत. त्या विमानामध्ये अजितदादांच्या सोबत 6 लोक होते. त्यात कॅप्टनही होते, अजितदादांचे खाजगी सुरक्षा रक्षकही होते. या सर्व लोकांचा मृत्यू त्या विमान अपघातात झालेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या नेहमीच्या शैलीत सकाळ सकाळी लवकरात लवकर कामं आटोपून बारामतीकडे रवाना झाले. बारामतीतील काही गावांमध्ये त्यांच्या सभा होत्या. ते प्रचारासाठी बारामतीत लँड करणार होते. पण लँड होण्याच्या 5 मिनिटं अगोदरच विमानाचा अपघात झाला आणि लँडिंगच्या 5 मिनिटं अगोदरच काळाने अजितदादांवर अशा प्रकारचा घाला घातलाय. अजितदादासारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभणं हे भाग्यच होतं. आज अजितदादा आपल्यात नाहीत हे सर्वांसाठी वेदनादायी आहे. पण अजितदादांचं काम, अजितदादांची एक वेगळी शैली आणि अजितदादांचा कामाचा झपाटा हा आपल्या गाठीशी असणार आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. अजितदादांनी आपल्या कार्यकाळात लाडकी बहीण योजनेची उत्तम अंमलबजावणी केली. दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा होते. अजितदादा आपल्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. अगदी शेवटचं भाषण जे त्यांनी बारामतीत केलं, त्या भाषणातही अजितदादांनी आपली नॅचरल ओळख जपून ठेवली. बारामतीतल्या सर्वसामान्य लोकांना अजितदादांचं ते बोलणं टच करायचं. अजितदादांची शैली, अजितदादांचा रांगडेपणा आणि अजितदादांचं राजकारण हे महाराष्ट्राला साजेसं होतं, असं त्यांचे विरोधकही म्हणतात. आज अजितदादांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली आहे. आज विरोधक, सत्ताधारी, त्यांचे सहकारी आणि त्यांच्या विरोधात काम करणारे सुद्धा आज त्यांच्याबद्दल भरभरून बोलत आहेत. अजितदादा गेले, पण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची शैली आज महाराष्ट्रात ते सोडून गेले.
अशी शैली आणि अशा कामाचा झपाटा असणारा माणूस किंवा नेता पुन्हा या महाराष्ट्राला लाभेल का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.